भुसावळ तालुक्यातील वरणगाव नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाली आहे। जसजसं मतदान जवळ येतंय तसतसं निवडणुकीमध्ये रंजकता वाढत चालली आहे। माजी नगराध्यक्ष सुनील काळे हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत। गेल्या पंचवार्षिकला त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे आणि ते नगराध्यक्ष सुद्धा झालेत। परंतु सुनील काळे हे लोकसभा निवडणुकीमध्ये रक्षा खडसेंच्या विरोधात गेल्यामुळे त्यांना यावेळी पक्षाने उमेदवारी नाकारली आहे। भारतीय जनता पक्षाने वरणगावातील दुसऱ्या गटाला उमेदवारी दिली, त्यामुळे सुनील काळे नाराज आहे आणि त्यांनी नगराध्यक्ष पदासह नगरसेवकांचा देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलाय। आज माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांवर हल्ला चढवलाय। भारतीय जनता पार्टीची वरणगावातील उमेदवारी ही एकनाथ खडसे यांच्या फार्म हाऊसवर जाहीर होत आहे। एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीचे नेते असताना सुद्धा त्यांच्या फार्म हाऊसवरून अशी काय उमेदवारी जाहीर होती, असा सवाल सुद्धा या पत्रकार परिषदेत माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी विचारलाय। माझी जात कमी आहे, माझ्याकडे पैसा नाही असं कारण देत माझी उमेदवारी नाकारण्यात आली, परंतु मी जनतेच्या न्यायालयात न्याय मागण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जनतेने माझ्याकडे पैसे नसल्यामुळे मला पैसे स्वरूपात दान करून मतदानही करावं, अशी या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी भूमिका मांडली आहे। मला पैशा स्वरूपात दान करा आणि मतदान पण करा, काय सांगाल? हे वरणगाव नगर परिषदेची निवडणूक ही होऊ घातलेली आहे। त्या निवडणुकीमध्ये पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्त्यांना आपण तिथे संधी दिली पाहिजे, अशा प्रकारची विनंती मी पक्षाकडे केली। परंतु पक्षाच्या काही नेत्यांनी, मी सर्वांना म्हणणार नाही, मी पक्षाला दोष देणार नाही, कारण की पक्ष मोठा आहे आणि पक्षामध्ये जो आम्ही जन्म घेतला आहे त्या हिच्यामध्ये जे राजकीय जन्म, त्याच्यामध्ये मी पक्षाला दोष देणार नाही। पण काही नेत्यांनी ही आकसापोटी लोकसभा निवडणुकीत जे वास्तव्य मी पक्षश्रेष्ठीसमोर मांडलं, त्याच्या याच्यामध्ये मला त्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस ताईंना जो विरोध त्या याच्यात केला, त्या ताई साहेबांनी माझी ही उमेदवारी कापून एक प्रकारे पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांची आणि या वरणगावकरांची खऱ्या अर्थानं हत्या त्या माध्यमातून केली आहे। आम्ही काही स्वतः स्वार्थासाठी थोडी आम्ही निवडणूक लढतो आहे, आम्हाला गाव पुढे न्यायचं नाही, जनतेच्या समोर आहे। जर कधी भारतीय जनता पार्टीचे तिकीटं जर कधी काही तिकीटं जर कधी माननीय एकनाथराव खडसे साहेबांचे आशीर्वाद घेऊन जर कधी हिच्यामध्ये दिले जात असतील, तर या विषयाची पक्षाने गंभीरतेने दखल घेतली पाहिजे की आम्ही निष्ठावान कार्यकर्ते हो, आम्ही मार खाणारे कार्यकर्ते हो। अरे या लोकांनी आम्हाला ज्या वेळेस इथं म्हटलं होतं की बा मी पक्षाचा झेंडा, भाजपचा झेंडा घ्यायला माणूस ठेवणार नाही, त्यावेळेस आम्ही भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथे फडकवत ठेवला, त्यावेळेस आम्ही आंदोलन केले। त्या आंदोलनात आम्हाला याच विरोधकांनी मारलं, महात्मा गांधी विद्यालयाच्या समोर आम्ही तो मारही खाल्ला। आम्हाला नक्सलाइज मधला डॉक्टर सादिक सारख्या माणसाला तिथे मारलं। म्हणजे अशा प्रकारे जर कधी अशा लोकांना जर कधी उमेदवारी जर भारतीय जनता पार्टीचा भेटत असेल, तर कार्यकर्ता म्हणून या मनाला वेदना होत आहे आणि त्या वेदना या अत्यंत दुःखदायक स्वरूपाच्या आहे। मी सर्व एकनिष्ठ पक्षनिष्ठ कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की हा लढा जो आहे तो अन्यायाच्या विरुद्ध लढा आहे आणि हा लढा आज आम्ही जनतेनं माझा अपक्ष उमेदवारी अर्ज भरला आहे, मी नाही गेलो होतो, जनतेनं तिथं भरला आहे आणि त्यांनी आग्रह केला आहे। आज मला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की वरणगाव शहरातली जनता ही रस्त्यावर उतरली आहे। ज्या वेळेस लोक भेटतात, माझ्या माया भगिनी भेटतात, त्यांनी सांगितलं आहे की तू पाणी आणलाय रे, अरे तू नदीमध्ये आंदोलन उतरलाय, जलसमाधी तू घेतली आहे, खंब्यावर तू चढलाय, 47 डिग्री तापमानात तू आम्हाला जळगावला घेऊन गेलाय, हांडा मोर्चा तिथे कलेक्टर ऑफिस MSCB ऑफिसवर काढलाय, त्या तुमचा पाण्यासाठीचा संघर्ष आणि आज आमच्या डोळ्यामध्ये जे 17 दिवसानंतर येणाऱ्या पाण्याचं दुःख होतं, ते दुःख तू आमचे आसू पुसले आहे, त्याकरता तू रडू नको, आम्ही तुझ्या सोबत आहे, अशा प्रकारची जनता भरभरून येते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क, जळगाव।